राज्यातील मतदार याद्यांमध्येही घोळ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2698 मतदारांची 2 वेळा नोंद, तर चंद्रपुरातील घुग्गुस गावात एकाच घरात 119 मतदारांची नोंद. नाशिक आणि पालघरमधील घोळही उघड. मुंबईमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची तळागाळात ताकद, इतर पक्षांची नाही. राज ठाकरेंचं वक्तव्य. मतदार याद्यांवर काम करण्याचे मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश. स्वातंत्र्यदिनी मांस विक्री बंदीवर राज ठाकरेंचा संताप. कोणी काय खावं हे ठरवण्याचा अधिकार यांना कोणी दिला? राज ठाकरेंचा सवाल. तर मी फक्त मटण हंडीचं निमंत्रण स्वीकारतो. दही हंडीचं निमंत्रण द्यायला आलेल्या कार्यकर्त्यांना मिश्किल टोला. माझ्या घरी चिकन बिर्याणी खायला या. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचं देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण. 15 ऑगस्टला मटण आणि चिकनची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयावरनं टोला. कबुतरांबाबत हायकोर्टाचा निर्णय पाळायलाच हवा. राज ठाकरेंचं वक्तव्य. जैन मुनींनी कोर्टाचा अवमान करू नये. आंदोलकांवर कारवाई व्हावी. राज ठाकरेंची स्पष्ट भूमिका. जनसुरक्षा कायद्याविरोधात संघर्ष समितीची निर्धार परिषद. न्यायसंस्थेवरील हल्ला रोखायला हवा. शरद पवारांचा सरकारवर निशाणा. तर जनसुरक्षा कायद्याद्वारे लोकशाहीचा गळा घोटला जाणार. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. ब्राह्मण समाजाविरोधात बोललो नाही. भाजपनेच ब्राह्मण समाजाला पुढे करून माझ्या विरोधात पत्र लिहायला लावलं. पुढारी न्यूजशी बोलताना भास्कर जाधवांचा आरोप. जाधवांच्या विरोधात ब्राह्मण समाजाची निदर्शनं. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची फसवणूक. मराठा प्रवर्गामध्ये नसताना कागदपत्रांमध्ये फेरफार करून लाटलं कर्ज. 3,82,000 अनुदान आणि लाखोंचा अपहार. माधुरी हत्तीणीसाठी नांदेडी मठ. राज्य सरकार आणि वंतारा पुनर्विचार याचिका दाखल करणार नाही. याचिकेला विलंब होणार असल्यानं उच्चस्तरीय समितीकडे मागणार दाद. मुंबईत गणेशोत्सवाच्या मंडपासाठी केलेल्या खड्ड्यांवरचा 2,000 रुपये दंड माफ करण्याची मागणी. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं मुख्यमंत्र्यांना पत्र. पुण्यातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीचा वाद चिघळला. 60 गणेश मंडळ लक्ष्मी रोडवर विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार. सकाळी 7 वाजता 60 गणेश मंडळ मिरवणुकीमध्ये सहभागी होणार. तुळजापूर मंदिराबाबत सोमवारी मंत्रालयामध्ये होणार बैठक. तुळजाभवानी मंदिर गाभारा दुरुस्ती आणि शिखर उतरवण्याबाबत होणार चर्चा. पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकरांना निमंत्रण नसल्यामुळे वाद. नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनाच्या बाहेर बिऱ्हाड आंदोलक आक्रमक. प्रेतयात्रा काढून आंदोलक आक्रमक. पालघरमधील मनोर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा. नागरिकांकडून संताप व्यक्त. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. नारायणगाव पुणे एसटी बसमध्ये तुंबळ हाणामारी. एसटी बसमध्ये गर्दी असल्यानं जागेच्या वादातनं हाणामारी. हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल. गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यामध्ये 112 जणांना डेंग्यूची लागण. गेल्या 8 दिवसांमध्ये 4 रुग्णांचा डेंग्यूनं मृत्यू. रुग्णालय परिसरातच घाणीचं साम्राज्य पसरल्यानं प्रकार.